तर काँग्रेसचं सरकार असल्यापासून मतदार यादीत घोळ आहे असा आरोप शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी केला. यासाठी कुणाला जबाबदार धरायचा असा सवालही त्यांनी केला. याचा अर्थ निवडणूक आयोग पारदर्शक आहे. तुम्ही जर ते आरोप केले असतील पुरावे द्या, जर चुकीचे असतील तर त्याच्यावरती कारवाई होईल. कोण नाही म्हणतंय, कोण नाही म्हणतंय. आणि डुप्लिकेट नावं, 4-4 वेळा नावं. अरे बिहारमध्ये हा प्रयोग केला ना आम्ही. बिहारमध्ये आपण विरोध करताय, काँग्रेस विरोध करताय. डबल नावं, 4 वेळा नावं, 3 वेळा नावं, हा आत्ताचा प्रकार आहे का? विधानसभेनंतर अचानक 50 लाखांनी मतदार कसे वाढतात असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. हा सगळा फ्रॉड झालेला आहे. इलेक्शन कमिशननी मतदार याद्यांमध्ये जो काही घोटाळा करून ठेवला आहे, जो गोंधळ घातलाय, असे अचानक कसे काय मतदार वाढले हो? विधानसभेच्या नंतर 50 लाखांनी मतदार वाढतात अशी कसे शक्य आहे 4 महिन्यात? मतदान तुमचं 5 वाजेपर्यंत 1% असतं आणि त्याच्यानंतर 15% वाढतं.